किंवा हे या आजाराने तुम्ही त्रस्त आहात किंवा कॅन्सरसारखे रुग्ण बरेच निर्माण झाले आहेत. पण हे कशामुळे? तर होतंय काय, की आपली रहान-सहान जी शैली आहे ती बदलत चालली आहे. तर आता ही शैलीसाठी आता हा जो अवेअरनेस प्रोग्राम थ्रू तुम्हाला जी माहिती दिल्या गेल्या आहे ती नीट सगळ्यांनी ऐकायची आहे. आता हेल्थ म्हटलं, तर आपण काय विचार करतो मोस्टली डॉक्टर आणि डॉक्टर म्हटलं, तर आपल्यासमोर काय येतं, तर डॉक्टर म्हटलं, तर आपल्यासमोर एकच वाक्य येतं ॲलोपॅथी. तर खरं तर मित्रांनो, ॲलोपॅथी एकच फील्ड नाही आहे. तर आता आपलं ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक असे 3 तऱ्हेने आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आलंय ॲलोपॅथिक. आता तुम्ही बघितलं असेल, की आपलं शरीर जर नीट राहायचं असेल, नीट म्हणजेच काय? तुमच्या शरीरात मी जसं तुम्हाला बोलली होती फिजिकली फिट म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार न राहता आपण सतत आनंदी आणि व्यवस्थित जेव्हा राहतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो फिजिकली फिट. आता हे फिजिकली फिट राहण्यासाठी जेव्हा आता तुम्ही बघितलं असेल, की साधारणतः कॉलरा, मलेरिया हे सगळे डिसीज जेव्हा येतात किंवा छोटे-मोठे आजार येतात, तेव्हा तुम्हाला पटकन तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे बघता आणि ॲलोपॅथिक डॉक्टर त्याच्यावर तुम्हाला इलाजही ताबडतोब देतात. बरं आता दुसरी पद्धती आहे होमिओपॅथिक. होमिओपॅथिक्समध्ये सुद्धा त्यावर तुम्हाला आजाराचं निवारण केलं जातं. तिसरी पद्धती अजून एक तुम्ही जर बघितली असेल, तर आता जसं तुम्हाला चित्रामध्ये दाखवलंय, ते आहे तुमचं ॲक्युप्रेशर थेरपी. आता बघितलं असेल, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, की ॲक्युप्रेशर थेरपी थ्रू तुमचे शरीरातल्या हाताचे, पायाचे, स्नायूंचे कुठले-कुठले पॉइंट्स दाबून तुम्ही तुमच्या बरेचसे आजार मुक्त केल्या जाऊ शकते. आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तरच बघा, जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता आणि टाळ्या वाजवल्याने तुमच्या शरीरातले बरेचसे आजार जर निघून जातात, हे जर तुम्हाला सांगेल, तर खरं वाटणार आहे का? तर याचं एकमेव उदाहरण म्हणजे तुम्ही आज बघितलं असेल, की ते आपल्या समाजामध्ये ट्रान्सजेंडर, ते थर्ड जेंडर जे लोकं आहेत, म्हणजे ज्यांना किन्नर म्हणल्या जाते किंवा हिजडा, ह्या लोकांना काय सवय असते, या पद्धतीने टाळ्या वाजवायची. आणि ही ज्या पद्धतीने टाळ्या वाजवल्या, त्यामुळे त्यांचं दिवसभरात कितीतरी पॉइंट्स हे दबले जातात आणि तुम्ही बघितलं असेल, की साधारणतः ॲडमिट होण्यामध्ये किंवा दवाखान्यामध्ये जाण्यामध्ये त्या लोकांची संख्या कमी आहे आपल्यापेक्षा. तर हे एकमेव उदाहरण तुम्हाला सांगते, की ॲक्युप्रेशर थेरपीने सुद्धा हा फरक पडू शकतो. तर मला वाटतंय सगळ्या मित्रांनी एकदा सर्वांनी आपल्या सर्वांसाठी एकदा तुम्ही या पद्धतीने टाळ्या वाजवा, कारण तुम्ही या प्रोग्रामसाठी आलेले आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी खूप छान. आता त्यापुढे आपण जातोय. आता आता आपली लाईफस्टाईल कशी होऊन गेली आहे, बघा आता आपल्याला 2 तऱ्हेचे डिसीजेस आपल्याला माहिती आहे. एक जे आहे व्हायरल डिसीज आणि दुसरा आहे लाईफस्टाईल डिसीज. आता व्हायरल डिसीजचा जर आपण घेतलं, तर जे बॅक्टेरियामुळे होतात, ते डिसीज झाले व्हायरल डिसीज. ओके. आणि जे आपल्या लाईफस्टाईलमुळे होणारे डिसीज म्हणजे लाईफस्टाईल. आता बॅक्टेरियामुळे कुठला होईल? मलेरिया, कॉलरा, टायफॉइड यासारख्या आजारांना तुम्ही बघितलं असेल, की एखादा मच्छर किंवा किटाणू किंवा फूड पॉइझनिंगमध्ये म्हणजे खाण्यापिण्याच्या याच्यामधून होणारे आजार, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारे आजार हे झाले. याच्यावर आपण ताबडतोब जर ॲलोपॅथीमध्ये जर गेलं, तर त्यांनी आपल्याला बरेचदा आपल्या या आजारावर नियंत्रण म्हणजे ताबडतोब आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आराम पडणे इतक्या गोळ्या त्यांनी देऊन ते आपण आराम करू शकतो. पण लाईफस्टाईल डिसीज जर म्हटलं, तर ते होतंय आपल्या जेवणा-खाण्यामुळे किंवा तुमच्या रहान-सहानमुळे होणारे डिसीज. आता तुम्ही बघितलं असेल, की कितीतरी वेळा तुम्ही कामाच्या गडबडीमध्ये तुमचं जेवण वेळेवर घेत नाही. रात्री अपरात्री घरी येणं, रात्रीचं जागरण होणे किंवा जर बरेच आय-टी इंजिनिअर्स बघितले असते, की ज्यांची लेट नाईट जॉब्स असतात आणि त्यांना नाईलाज असतो त्या रात्रीला जॉबला जावं लागतं किंवा रात्रभर काही लोकं आज वर्क फ्रॉम होमच्या बेसिसवरही रात्री वेस्टर्न कंपनीजला जर जॉइन असेल, तर त्यांचं रात्रीला पण सुद्धा काम होतं. मग हे कामं करत असताना त्यांचं लाईफस्टाईल कुठेतरी वेगळं कारण भारताची संस्कृती वेगळी आणि बाहेरची संस्कृती वेगळी आहे. तर या संस्कृतीमुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस उत्पन्न होतात. बरं हे तर झाले पुरुषांबद्दल. जर महिलांचं घेतलं, तर आज त्यांची सुद्धा असं झालंय, की तारेवरची कसरत, की घरही सांभाळायचं आहे आणि माझं
वर्क म्हणजे माझी नोकरी सुद्धा सांभाळली. मग या परिस्थितीमध्ये तेही परिस्थिती सकाळी 5 वाजता उठणे किंवा 4 वाजता उठणे, 5 वाजता उठून गाडी पकडून दुसऱ्या कामावर जाणे किंवा 7 वाजता कामावर जाणे आणि त्यासाठी होणारी पहिलीची पायपीट. बरं या परिस्थितीमध्ये तुम्ही लोकं स्वतःचा नाश्ता सुद्धा वेळेवर घेत नाही आणि मग त्यामुळे तुमच्या शरीराची प्रकृती कुठेतरी ढासळत चाललेली आहे आणि हे सगळं होतंय लाईफस्टाईल डिसीजमुळे. ठीक आहे. बरं आता या लाईफस्टाईलमध्ये एवढंच नाही उरत, तर तुमच्या येतात पार्टी-शार्टी सगळंच येणार. तुम्ही खाणं-पिणं पण तुमचं जंक फूडवर जातं आणि त्यामुळे तुमच्या शरीराला कुठेतरी हानी पोहोचत चालली आहे मित्रांनो. मग आता ही हानी जर रोखायची असेल, तर आपल्या कंपनी रिहायश मल्टीट्रेड कंपनीने आपल्यासाठी हा हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम, की ज्याच्या थ्रू तुम्हाला कुठल्या रीतीने तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकाल आणि कुठल्या रीतीने तुम्ही तुमचे अ, लाईफस्टाईलमध्ये बदल करू शकाल याचा तुम्हाला आढावा दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये हे उथल-पथल होण्याच्याने तुम्हाला साधारणतः पहिले तुम्ही बघितलं असेल एवढे आजार नव्हते. पण आता काय झालंय डायबिटीज, बी-पी, तुमच्या ॲसिडिटी, त्याच्यानंतर हार्ट अटॅक किंवा अ, आपल्या ऑर्थोच्या रिलेटेड म्हणजे हड्डीच्या रिलेटेड म्हणजे अगदी ते गुडघा दुखण्यापासून तर स्लिप डिस्क अशा प्रकारच्या बरेच समस्या आणि त्याच्यात मेन म्हणजे डोळ्यांच्या समस्या ह्या इतरत्र तुम्हाला दिसतात आहे. आता हे जर बघितलं, तर शरीरासाठी काय आवश्यक आहे? तर शरीरासाठी तुम्हाला वॉटर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबर हे सगळं तुमच्या गरजेसाठी मिनरल्स हे तुमच्यासाठी शरीरासाठी लागणारी गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, की तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे? तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे शरीराच्या वजनाच्या 60% पुरुषांमध्ये, लहान मुलांमध्ये 75% आणि लेडीजमध्ये 50% असायला हवं. पण काय होतंय, कामाच्या गडबडीत आपण तेवढं पाणी सुद्धा पित नाही. आता हे साधारण उदाहरण दिलं मी, पाणी सुद्धा पित नाही. आणि या गडबडीमध्ये पाणी न पिल्याच्याने तुमची शरीराची प्रकृती म्हणजे बॉडी कुठेतरी डिहायड्रेट होत जाते. आणि मग ती शरीर ओढतोय आपण या प्रकारे तुमच्या शरीराची प्रकृती होते. त्याच्यानंतर जर आपल्याला बघितलं, जुन्या काळचा जर आपण तुम्ही अनुभव घेतला, तर पहिलीची जीवनशैली कशी होती? आता तुम्ही बघितलं असेल, की खाणं-पिणं व्यवस्थित होतं. फ्रुट्स, भाज्या ह्या सगळ्या ऑर्गॅनिक. आता जो शब्द वापरते मी तो ऑर्गॅनिक. कारण काय होतं त्यावेळेस फवारणी वगैरे नव्हती. फूड कुठे मिळतंय? तुम्ही बघितलं असेल, अगदी जन्मल्यापासून 3 ते 4 वर्षापासून मुलांची नजर कमी झालेली दिसतेय तुम्हाला. त्यांना अल्प वयातच चष्मे लागतात आहे आणि याला कारणीभूत कोण आहे? तर आपणच आहे. आपण आपल्या संस्कृतीचा कुठेतरी दूर सोडतोय आणि पाश्चात्य संस्कृतीकडे आपण वळतोय. बरं आता हे सगळं होत असताना जर तुम्ही बघितलं असेल, की आता डॉक्टर्स लोकांनी एवढी सायन्समध्ये प्रगती केली आहे, त्याच्यामुळे आज आपण इतके सुखी आहोत, की जसं काही आपल्याला पहिले जे आजार होते, मलेरिया किंवा प्लेगची साथ येऊन गेलेली आहे, कॉलरा किंवा काली खासी वगैरे हे सगळे छोटे-मोठे जेवढे आजार होते त्यावेळेचे. आता मी छोटे-मोठेच हा शब्द बोलते, त्यावेळेस त्याची भयंकर परिस्थिती होती मित्रांनो. पण त्या सगळ्या आजारावर डॉक्टरांनी चुटकीसरशी मात केली. आणि आता काय झालंय, आता आपण इतके श्रेष्ठ झालोय, की आपल्याला कुठले-कुठले आजार होत आहेत बघा. दमा, डायबिटीज ज्याचं पूर्वेकाळी आपल्याला नावही माहिती नव्हतं किंवा व्हायचंही नाही. फार-फार तर 80 नंतर किंवा 70 नंतर हे आजार त्या पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये दिसायचे. कॅन्सर किंवा उच्च रक्तदाब, कार्डिओ व्हॅस्क्युलर बिमारी किंवा वातरोग. वातरोग तर आता मला असं वाटते साधारणतः तर 26शी-27शी नंतर सगळ्या स्त्रियाच बोलतात. माझे हातपाय दुखतात, माझी कंबर दुखते, माझे पाठ दुखते आणि माझे हात इथून बसायला होत नाही, मला तिथून बसायला होत नाही. हे सगळे आजार आपल्याला या वर्तमानात दिसतात आहे आणि याला कारणीभूत आहे तर आपलं खाणं-पिणं. आता जर बघितलं असेल तर पहिले काळचं जे अन्न होतं मित्रांनो, जे लाईफस्टाईल डिसीजच्यामुळे 98% मुळे आता आपल्याला आपण आलेलो आहे याच्यामध्ये. हां. आपलं आवाज कुणाचा तरी चालू आहे. प्लीज म्यूट करा. आपले शरीर कसं होतं पहिले? व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर हे सगळं आपल्याला मिळायचं. जे काही मिळायचं, जे अन्न होतं ते खूप छान मिळायचं. आणि आता काय होतंय? आपण लागलोय पिझ्झा, बर्गर, त्याच्यानंतर फ्रँकी जे काही असेल, मोमोज, मी खास करून उदाहरण देईल मोमोज
हे सगळे पदार्थ आजकाल आपण इतके शौकीन झालो आहे, की बऱ्याचशा असं होतंय, की जाऊ दे ना, काय तेच-तेच बनवते, आपण बाहेर जाऊ. हे माणसांचे रूप. आणि लेडीज कशा म्हणतात, "नाही, आज मला कंटाळा आलाय, आज तरी बोलवा ना पार्सल." आणि हे कुठेतरी आपल्या शरीराला घातक ठरत आहे मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल, कितीतरी लोकं पार्टीच्या निमित्ताने कितीतरी प्रमाणात दारू आज त्यांच्या पोटात जाते. बरं, भोजनामध्ये पण सुद्धा हे लोकं जे हॉटेल्समधून जेवण केलं जातं, तिथे कितीतरी प्रमाणात सोडा किंवा मैद्याचे पदार्थ आणि ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये बरचसं जेवण कमी याच्यामध्ये जावं म्हणून बरीचशी मिलावट आजकाल त्याच्यामध्ये होते. हे तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर आता अजून जर बघितलं, तर आता आपण बऱ्याचशा भाज्या वगैरे जे आपल्याकडे ज्या वाडीवाल्या किंवा मी आता इन शॉर्ट हा उच्चार काढेल, वाडीवाल्या ज्या घेऊन यायच्या किंवा शेतातून यायच्या, त्या भाज्या आपण घेत नाही. आपण कुठे जातोय? मॉलला. नाही, नाही, तिथे फ्रेश मिळते. अरे, पण एक साधारण व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही एखादी भाजी शेतातून काढून आणली आणि ती जर बाहेर तुम्ही 3 ते 4 तास ठेवली, तर त्या भाजीची हालत काय होते? आणि एक विचार करा, ह्या मॉलला कितीतरी किलोमीटरवरून जेव्हा त्या भाज्या पोहोचतात आणि त्या तरी टवटवीत असतात, म्हणजे त्याच्यावर किती प्रमाणात फवारणी झाली असेल आणि ती फवारणी झालेलं आपण खातोय. बरं एवढंच नाही, ही फवारणी तर आपण खाल्लेला पदार्थ भाज्या आणतो. आता मला असा आवर्जून उल्लेख करावा वाटेल, की कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा, की बरेचसे असे लिक्विड निघाले होते, की नाही व्हायरस दूर करण्यासाठी या लिक्विडमध्ये धुवा, मिठाच्या पाण्यात धुवा किंवा सोड्याच्या पाण्यात धुवा, गरम पाण्यात धुवा. खरंच का हो तेवढं लिक्विड तुम्ही टाकल्याच्यानी ते धुतलं जाणार आहे आणि हे जे केमिकल तुम्ही परत त्या धुताना यूज करताय, त्या केमिकलचा किती असर तुमच्या शरीरावर होणार आहे? हे निव्वळ आणि निव्वळ आपल्या शरीराची आपण केलेली एक प्रकारे हेळसांड होते, असं मला वाटते. बरं आता तुम्ही बघितलं असेल, पहिले काही जी पद्धती होती, पद्धत जेवण बनवण्याची, ती अगदी चुलीवरची. तर चुलीवरच्या पद्धतीमध्ये जे जेवण आता मी म्हणत नाहीये, कारण नवीन लाईफस्टाईलमुळे आपल्याला गॅसवर वगैरे करावं लागते. पण त्याच्यातही बऱ्याच वेळ आपण काय करतोय, गॅसवर भांडं ठेवलंय, इकडे बाईचं काय टीव्हीवर काहीतरी चालू आहे किंवा कुठल्यातरी कामात गेलाय, ते तिथे शिजतेच आहे. म्हणजे अति टाईमपर्यंत जर ते शिजत राहिलं, तर त्याच्यातलं व्हिटॅमिनचा किती ऱ्हास होतोय, याचाही तुम्ही अनुभव घ्या. बरं आता याच्यानंतर ज्या तुमच्याकडे भांडारात पोहोचतंय, जे तुमचं स्टोरेज रूम आहे, जिथे तुम्ही भाज्या बघितल्या, घेतल्या, पण त्या भाज्या घेण्यासाठी किंवा जे फळं किंवा जे पदार्थ म्हणजे जसे झाले तुमचे कणिक असेल, बेसन असेल किंवा ज्या रुटीनच्या तुमचे चना डाळ वगैरे जे काही असेल, ते तुम्ही घेण्यासाठी जेव्हा त्या मॉलमध्ये जातात, त्या मॉलमध्ये जे स्टोरेज रूम असते, त्या स्टोरेजमध्ये किती प्रमाणात केमिकलची फवारणी झाली असेल, जेणेकरून त्या पदार्थामध्ये कीड होऊ नये. मग डायरेक्टली, इनडायरेक्टली कितीही तुमचं प्लास्टिक असो किंवा त्याला पॅकिंग असो, तरी त्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतोच. तर या प्रकारे आपण आपल्या शरीराला कुठेतरी हानी करतोय, हे मला असं वाटते. बरं आता अजून एक बघितलं असेल चित्रामध्ये आणि तुम्ही स्वतःही बघितलं असेल, की शेतामध्ये सुद्धा कितीतरी पेस्टिसाइड्स का वापरल्या जातं? कारण उत्पादन वाढवायचंय. आज तुम्ही बघितलं असेल, की हे माणसं स्वतःच्या चेहऱ्याला, नाकाला बांधून तिथे पेस्टिसाइड आणि याचा फवारणी करतात आणि ते निघालेलं गहू किंवा ते निघालेलं धान्य आपण सर्रास आणून बिना धुता, बिना घेता आपण तसंच खातोय. कारण ते तर आपण धुवूच शकत नाही. गहू तर आपण धुवूच शकत नाही. डाळी तर आपण धुवूच शकत नाही आणि त्या पदार्थाचं जेव्हा तुम्ही सेवन करता, तर तुमच्या शरीराची कुठेतरी, कुठेतरी हेळसांड होते, की नाही याचा मित्रांनो खरोखर विचार करा. आता दुसरा एक विचार आलाय, आता हे तर झाले तुमचे शेतातून येणारे पदार्थ. आता त्याच्या व्यतिरिक्त आपलं फास्ट फूड. आता फास्ट फूडच्या डायरेक्ट याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर दुधाचाही तुम्ही अनुभव घेतला असेल, की जर 33 कोटींचं जर गायींचं आहे, तर आपल्याला लागणारं दूध जे आहे ते जवळपास 84 ते 85 कोटीमध्ये लागतं. मग एवढा दुधाचा भरमसाठ पुरवठा होतोय कुठून? म्हणजे इन शॉर्ट कुठेतरी केमिकल दूध तिथे मिक्स होते. बरं आपलं पिझ्झा, बर्गर झालं. बरं आता अजून एक सिंपल उदाहरण देते. आपल्या आया, झटपट तयार होणारी आपली मॅगी. खरं सांगा हो, तुम्हाला खरंच कळतंय का ती मॅगी जिथे 7 ते 8 तास आणि मला असं वाटतंय माझ्या वाचण्यात जेवढं आलंय ते 11 तास तुमच्या शरीरामध्ये डायजेस्ट व्हायला लागते मॅगीला. जिला 3 मिनिटं तयार व्हायला लागते, जी शरीरामध्ये तुमच्या 11 ते 12 तास जर डायजेस्ट व्हायला लागते, ती मॅगी जर तुम्ही तुमच्या मुलाला देताय, तर कुठल्या प्रमाणात तुम्ही हे करताय. बरं आता या मॅगीला जर मी उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगितलं ना, तर याच्यावर ट्रान्स फॅट नावाचं जे मिश्रण आहे,
त्याच्यामुळे तुमचं काय होते माहिती आहे का, शरीराचं वजन वाढतं. ऐका. त्याच्यानंतर ग्लायकॉन मिक्स नावाचं जे केमिकल वापरलं जातं, त्याच्यामुळे लहान-लहान मुलांना सुद्धा हृदयाचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. आणि डायऑक्सिन नावाचं जे प्लास्टिसायझर हे शिजल्यानंतर सुद्धा त्याच्यात राहते. ते त्याचा नाश होत नाही. ते जे द्रव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीराला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. मित्रांनो बघा हे नावं मी का सांगते, आवर्जून बघा, की ज्या आया आज फक्त वेळेच्या ऐवजी नाही, नाही मुलाला आवडते टीव्हीवर अरे नाही ना, काहीच गरज नाहीये. तुमच्याजवळ आहेत ना छोट्या-छोट्या गृहोद्योग चालणाऱ्या बाया आहेत, की ज्या घरोघरी शेवळ्या करतात. तुम्ही ते बनवून द्या त्याला वेगवेगळ्या स्टाईलनी. का त्याच्या सवयी बिघडवता? आणि हे सगळं तुमच्या शरीराला कुठेतरी बिघडवतंय. मग आता हे शरीरात जर आपण बघितलं असेल, तर हे जर फास्ट फूडनी होतंय, तर शरीराचं कुठेतरी ऱ्हास होतंय. बरं आता अजून एक उदाहरण. आता जसं मी तुमच्या समोर सांगते, की जर तुम्हाला 1 चम्मच साखर खायला दिली, तर तुम्ही आवर्जून खाल. पण त्याच ठिकाणी जर 16 चम्मच साखर जर एकदम दिली, तर आपण काय म्हणतो, "नाही, नाही, मला माझं डायट चालू आहे." ती लगेच तुम्ही ठेवून देता किंवा खडी साखरेचे दाणे प्रसादाला दिले, तर तुम्ही त्यातला एकच दाणा उचलता. मित्रांनो, मग त्याच ठिकाणी तुम्ही थम्स ग्लास कसा उचलताय? त्या थम्स ग्लासमध्ये 16 चमचे साखर त्याच्यामध्ये जर मिक्स आहे, तो 1 ग्लास जर पिल्याच्याने जर 16 चमचे साखर जर तुमच्या शरीरात जाते, तर तुम्ही शरीराचं काय करताय? हे आवर्जून सांगावसं वाटते आणि ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण नाही, ती आमची स्टाईल झाली आहे आणि एक काय आहे, जुन्या विचार आणि नवीन विचारामध्ये आपण कुठेतरी भरकटून चाललेलो आहे. आता त्याच्यामध्ये आता अजून जर विचार केला, तर आता बरचसं जलप्रदूषण सुद्धा होतंय. आता त्याला कारणीभूत अजून आहे, की जे आपल्या फिशिंगसाठी जाणाऱ्या बोट्स आहेत, त्याच्यामध्ये वापरणारं जे केमिकल आहे, ते केमिकल सुद्धा तुमच्या शरीराला हानिकारक करते. आता बघितलं असेल मच्छीमार करणारे लोकं हे मच्छी घ्यायला जातात. पण तुम्ही हा विचार केला आहेत का? या फिश ज्या पाण्यामध्ये आहे, जिथे केमिकलच्या ह्या एवढ्या बोटी आजकाल चालतात आहे किंवा एवढ्या मोठे-मोठे प्रमाणात त्यांचं फिशिंग किंवा दुसरे काही व्यवसाय तिथे चालतात. तर ते केमिकल कुठं जातंय? नुसतं समुद्राच्या तळाशी बसत नाही, तर या मच्छींच्या पोटात सुद्धा जातंय आणि त्याच मच्छ्या तुमच्या पोटात आज तुम्ही नॉन नावाखाली घेताय. हा विचार करा. त्याच्यानंतर अजून एक सांगेल, की आज बऱ्याच ठिकाणी तुमच्या कोंबडीजला फक्त वजन वाढवण्यासाठी एक प्रकारचं इंजेक्शन दिलं जातंय आणि जे की कॅन्सरला कारणीभूत ठरतंय. तुम्ही आज म्हणाल लेडीजमध्ये कुठल्याही प्रकारची स्मोकिंगची, दारू पिण्याची सवय नाही, तर मग एवढं कॅन्सरचं प्रमाण वाढलंय कुठून? तर हे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, हे याच प्रकारच्या नॉन-व्हेजमधून. आता त्याला कारणीभूत आम्ही तर आमचं चांगलं घेऊन खातोय कारण नॉन-व्हेज शरीरासाठी गरजेचं आहे. अरे नुसतं नॉन-व्हेज शरीरासाठी गरजेचं आहे, पण तुम्ही काय खाताय याचा पण विचार करा आणि जे लोकं तुम्हाला पोहोचवत आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीची जाण करून द्यावी, असे मला वाटते. त्याच्यानंतर आहे वायू प्रदूषण. आता नाईलाज आहे, आपण बरंच समृद्ध देशामध्ये आलो आहे, त्याच्यामुळे गाड्या, फॅक्टऱ्या सगळं झालंय. त्याचा नाईलाज असतो आपल्या शरीरावर कुठेतरी परिणाम होतो. आणि तिसरं म्हणजे कारण आहे रेडिएशन. आता बघितलं असेल, की कित्येक फोनच्यामुळे बऱ्याच लहान मुलांमध्ये तुम्ही आवर्जून बघितलं असेल, माझ्या तरी पाहण्यात आलंय, अगदी छोट्या-छोट्या मुलांमध्ये साधारणतः 11 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह करा, त्यांचे डोक्याचे केस छोट्या-छोट्या प्रमाणात व्हाईट झालेले तुम्हाला दिसतील. आणि याला कारण आहे तुमचा मोबाईल आणि टीव्ही. याची कारणं ते आहे. डोळ्याचा चष्मा तर हा तर आता म्हणजे म्हणजे जो कॉमन प्रॉब्लेम झालाय. पण त्याच्या व्यतिरिक्त हा मोठा प्रॉब्लेम झालाय, की जे आता बरं आता त्याच्यामध्ये अजून एक कारण सांगेल, की ज्याचं माझ्याशी आता डॉक्टरांशी चर्चा झाली, की बऱ्याच मुलांमध्ये स्किन एलर्जीचे प्रॉब्लेम सुरू झाले. त्यांना हलके-हलके स्पॉट्स शरीरावर येतात, काळे-काळे पॅचेस. खरंच का हो त्यांच्या जेवणामध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून येत असेल का? नाही. तर रेडिएशनमुळे सुद्धा तुमच्या शरीरावर काळे स्पॉट येणं किंवा व्हाईट स्पॉट येणं, हे सुद्धा प्रकार आजकालच्या लहान मुलांमध्ये आवर्जून पाहायला मिळत आहेत. हे सगळं पर्यावरणातून टॉक्सिन तुम्हाला मिळालंय. मग आता हे सगळं जर तुम्हाला तुमच्या शरीरात गेलं, तर आता काय-काय आजार होऊ शकतात ते आपण बघूया. एक तर म्हणजे तुमच्या हार्टला सगळ्यात मोठा धोका पोहोचतोय आणि तो हार्ट डिसीज तर तुम्ही हल्ली आवर्जून बघताय. बऱ्याचदा तर मी आता हे पण अनुभवलं, की त्याचं हार्ट 30% काम करतं, 70% काम करतं. अरे, इतक्या वयात पहिले काही तसं नव्हतं आणि हे सगळं आपल्या रहान-सहन आणि खानशैलीमुळे वाढत आहे. दुसरं
कमी वयामध्ये डायबिटीज लेव्हल सुद्धा लोकांमध्ये होतोय. खूप कमी वयात. पहिले डायबिटीजची कारणं ही साधारणतः 60-70 नंतर व्हायची. पण आता डायबिटीज जर बघितलं, तर लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला बघितलं असेल, की डायबिटीजचं कारण तुम्हाला दिसून येते आणि डायबिटीज झालेला आहे. आणि बरं एक नाही, डायबिटीज छोट्या प्रमाणात पण नाही. तो 2 टाइपपर्यंत पण, सेकंड टाइप, 3 टाइपपर्यंत पण पोहोचलेलं तुम्ही बघितलं असेल. बरं लिव्हरचे प्रॉब्लेम तर कॉमन झाले आहे. कारण की शाळेतल्या दांड्या हे लिव्हर प्रॉब्लेममुळेच आहे. आणि त्याला कारणीभूत आहे फार प्रमाणात वापरल्या गेलेलं जंक फूड आणि तो म्हणजे बर्गर, तुमचं सँडविच हे आहे. मॅगी, पिझ्झा हे सगळे लिव्हर प्रॉब्लेमचे कारणीभूत आहे आणि हे सगळ्यांनाच हल्ली जाणवतात आहे. बरं आता या व्यतिरिक्त आपल्या स्त्रियांमध्ये सुद्धा स्त्रीच्या ज्या समस्या आहे, माझ्या खरंच सांगते मित्रांनो, की मला आता साधारणतः 3-4 दिवशीपर्यंत साधारणतः किती आले असतील 10 ते 12 माझ्याकडे मुलींच्या प्रॉब्लेम्स आले, की ज्यांना पिरियड्स तर सुरू झाले, पण साधारणतः 11वी-12वी नंतर त्यांचे पिरियड्स येणंच बंद झाले आहेत. मग अशी जर परिस्थिती आली तर काय होणार आहे? आणि त्याला कारणीभूत जेव्हा अ, चर्चा आणि काही माझ्या वाचनांशी आलंय, तर तुम्ही बघितलं असेल तुमचे ते काय म्हणतात क्रॅक जॅक, त्याच्यानंतर मॅड अँगल, त्याच्यानंतर तुमचे चिप्स, आलू चिप्स, जे की तुमचे लेच आहे, त्याच्यावर जी लेयर येते, ती शरीराची लेडीजच्या, मुलींच्या हार्मोन्स लेव्हल डिस्टर्ब करते आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपली हार्मोन्स लेव्हल डिस्टर्ब करण्याच्या मागे ही कारणं आहेत. तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण, पी प्रमाण ते कॉमन झालंय आणि कमी वयामध्ये पाळी जाणं, साधारणतः 45 नंतर पाळी जाणं ही योग्य गोष्ट आपल्या मेडिकल सायन्समध्ये योग्य मानले जाते. पण आता 30शी नंतर सुद्धा बऱ्याचशा लेडीजची पाळी निघून चालली आहे. आता बघा जर मित्रांनो, जिथे मुलींना शिक्षण करियर करायचे आहे, ते म्हणतात की 25-26 पर्यंत आम्ही सेटच होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर जर त्या लग्न करतात, तर त्यांचा जो किती अवधी लागतोय 4 ते 5 वर्षाचा आणि त्या पिरियडमध्ये सुद्धा जर प्रॉब्लेम्स असतील, जर लेकरू मुलं झाली नाहीत, तर हा आपल्या भारतीय संस्कृतीसाठी किती मोठा आघात असावा याचा सर्वांनी आवर्जून विचार करा आणि त्याच्यासाठी बरं आता अजून एक सांगते हां. मुली एवढ्या तुम्ही फिट राहताय, प्रयत्न करताय. तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही जेव्हा हे पहा हीलची सँडल्स वापरणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण ती साधारणतः 7वी-8वी मध्ये जर मुलींना तुम्ही सवय लावताय, तर तुम्ही कुठेतरी तुमच्या मुलीच्या शरीराची ऱ्हास करताय. आता सांगते, जिथे पेन्सिल हील किंवा मोठ्या हीलची चप्पल जेव्हा वापरली जाते, साधारणतः 7वी ते 8वी मध्ये, तेव्हा तुमच्या शरीराचा बॅकचा भाग हा वाढत जातो. बरं का मैत्रिणींनो, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. आजही जर तुमच्या घरात मुली असतील, तर या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या, की मुलींची सँडल हीलची असणं ही किती प्रमाणात धोकादायक आणि हा जर माझा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल, तर नक्की Google वापरा आणि कुठल्यातरी डॉक्टरांशी, लेडी डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यासुद्धा तुम्हाला सांगतील, की शरीराच्या मागचा भाग वाढण्याचे कारणं तुमची हील आहे. आता त्यानंतर येणारे उच्च रक्तचाप म्हणजेच बीपी. आता हा जर बघितला तर बीपीचा त्रास एवढी स्ट्रेस लेव्हल वाढल्याच्याने होत चाललाय आणि स्ट्रेस लेव्हल केव्हा? कारण की काय झालंय आता सगळ्यांमध्ये भराभर पळायचं आहे, मला भरपूर पैसा कमवायचा आहे, माझ्या मागे कामं भरपूर आहेत, त्याच्यामुळे खाण्यापिण्याकडे नीट लक्ष नाही, नीट झोप नाही आणि याच्यामुळे बऱ्याचशा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा रक्तचापाचे कारणं दिसून येतात आहे. त्याच्यानंतर आहेत मोटापा, ओबेसिटी. बघितलं असेल मुलांमध्ये खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि जंक फूडमुळे तुमच्या शरीरामध्ये मोटापा हा लहान मुलांमध्ये भरपूर प्रमाणात वाढतो आणि ज्या मुलांमध्ये लहानपणी जर मोटापा असेल, तर त्यांना डायबिटीज सुद्धा हा आजार आवर्जून येतो पाठोपाठ. घरी मोठ्या बहिणीसोबत लहान बहीण फ्री या प्रकारचं काम होतं. आणि त्यानंतर आहे वाताचे रोग. आता वाताच्या रोगामध्ये तुम्ही बघितलं असेल आर्थरायटिसपासून तुमच्या सर्व प्रकारच्या म्हणजे स्नायूंचे दुखणे बऱ्याच प्रमाणामध्ये आता आपण म्हणत नाही. पहिले काही फार लिमिटेड वातप्रवृत्तीच्याच लोकांना व्हायचं. पण आता असं झालंय, की वात हा बिमारी जवळपास सगळ्याच
पुरुष आणि स्त्रियांमध्ये तुम्हाला दिसून येते, की हातपायाचे दुखणे झाले किंवा अ, मणक्यामध्ये दुखणे होणे, सरसर ओढतात, या प्रकारचे वाता हातापायाला मुंग्या येणे, हे सगळे वाताचे प्रकार तुम्हाला आज आवर्जून पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर किडनी स्टोन. किडनी स्टोन तर ही नॉर्मल बिमारी झाली मला असं वाटते. कारण त्याच्यामुळे काय एक्सेसिव्ह कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये जात असून तो स्टोनच्या रूपामध्ये आणि तुमची मेन किडनी स्टोनची कारण आहे, तुमच्या शरीराला मेहनतच नाही राहिली. तुम्ही खाणं-पिणं करणार आणि ऑफिसमध्ये जाऊन बसणार किंवा घरी लोळणार किंवा बसणार एवढंच तुमचं शरीराचं. जे पहिले काळी व्यायाम होता किंवा जो प्रकारे तुम्ही चालण्याची किंवा शेतात कामं करायची किंवा मोलमजुरी करणे किंवा इथून तिथपर्यंत चालत जाणे, हा जो प्रकार होता हा सुद्धा आता नाश झाला आणि त्याच्यामुळे किडनी स्टोनचे बरेचसे प्रमाण लोकांना आज अनुभव येतात. आणि दुसरी म्हणजे एलर्जी. आता स्किन एलर्जीचा जर प्रॉब्लेम घेतला तर सगळ्यात मोठा त्याला कारण आहे ते तुमचं ग्लोबल वॉर्मिंग खरंच आहे. कारण पर्यावरणाच्या सफलतेमध्ये ते कुठेतरी आपल्याला नुकसान भोगावं लागते. एक जी सन एनर्जी तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये कुठेतरी प्रमाणे तुमच्या शरीराची झीज म्हणजे करवते ते सन एलर्जी. बरं या व्यतिरिक्त तुमच्या खानपानामुळे सुद्धा मी तुम्हाला जसं सांगितलं असेल लहान मुलांमध्ये स्किन एलर्जीचे प्रॉब्लेम रेडिएशनमुळे चालू झाले. म्हणजे आता मला नाही आठवत, की आम्ही कधीतरी लहानपणी की सोरायसिस ही बिमारी कधी बघितली असेल आणि आता सोरायसिसचे तर असे पेशंट आमच्या समोर येतात, की आम्ही विचार केला, की पहिल्यांदा तर हा आजार अशा प्रकारचा असतो हे सुद्धा आम्ही आम्ही जेव्हा अमृत ज्यूसचं काम करायला लागलो, तेव्हा आम्हाला बघायला मिळालं मित्रांनो. तर हे सगळे आजार आणि बघितलं असेल एलर्जी लहान-लहान मुलांमध्ये लगेच व्हायरल झालं, की लगेच एलर्जी किंवा सर्दी होणं, शिंका येणं, खोकला होणं. अरे हे सगळे प्रमाण तुमचे एलर्जीचे आहेत. खाण्यापिण्यामध्ये पण हे बरेचसे प्रमाण मुलांमध्ये दिसून येते. आणि सगळ्यात मोठा आता जर धक्का घेण्यासारखा आहे, की कॅन्सरचं प्रमाण हे भारतामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे 25 लाखाहून जास्त रुग्ण आज कॅन्सरचे. बरं आता असा विचार केला तर आपण काही सतत बाहेर खाणं पॅट आहे नाही करत आहे. तर त्याला कारणीभूत आपली जीवनशैली सुद्धा मजबूर करते आपल्याला, की आपल्याला कॅन्सर होतोय. त्याच्याने ऑस्टिओपोरोसिस हा एक हाडांचा डिसीज सुद्धा बऱ्याच म्हणजे तो एक प्रकारचा हाडांचा कॅन्सर रित्याने म्हणजे तुमचे हाडं ठिसूळ करणे असा त्या आजाराचं आहे. की आता तुम्ही बघितलं असेल पहिले काळी जर साधारणतः पडलं-झडलं तर जास्तीत जास्त थोडीशी सूज यायची. मग आई आपल्यावर त्याच्यावर कुठलीतरी मालिश करायची. पण आता तसं होत नाही किंवा तेल लावून द्यायची किंवा हळद लावून द्यायची किंवा रात्रीला शेकायची एवढंच होतं. पण आता तसं नाही. आता पडला की लगेच जाऊन प्लास्टर बांधायची वेळ आपल्यावर येऊन राहिली आहे. कारण काय झालेलं आहे? कारण हाडच ठिसूळ झाले. कारण त्याला काय जंक फूड. आलंय लक्षात? तर हे सगळं आज तुम्हाला बघायला मिळतंय आणि हे सगळं हेल्थचे रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे, याच्याशी आपण कशा रीतीने सामना करायचा? तर यासाठी आम्ही आमचं जे मिशन घेऊन समोर निघालो आहे, ओळख आयुर्वेदाचे मिशन आणि त्या मिशनमध्ये आमच्या कंपनीचे ग्रेट माननीय सी-एम-डी सर जाधव सर यांनी एक 15 वर्ष रिसर्च करून एक मोठा फॉर्म्युला आपल्यासमोर आलाय आणि ज्याचं नाव आहे अमृत ज्यूस आणि अमृत ज्यूसचं घेतलं ना, विचार केला ना, तर असं प्रॉडक्ट सरांनी आमच्यासमोर आणलंय, की ज्याच्यामुळे आमच्या ह्या सगळ्या समस्यांचं निवारण एका झटक्यासरशी होणार आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे सर्व सर्टिफिकेट सरांनी अ, करून घेतलेले आहे. म्हणजे आयुष मंत्रालय असो, फिटझी असो किंवा अ, अ, जे काही त्याच्यासाठी किंवा फार्मास्युटिकल कंपनीसाठी लागणारे जे काही सर्टिफिकेशन असेल, ते सगळे सर्टिफिकेशन फुलफिल आहेत, असं आमचं अमृत ज्यूसचं प्रॉडक्ट आहे. आणि या रिलायन्स मल्टीट्रेड कंपनीचं हे स्वास्थ्य आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत सुखाचं किंवा अ, याचं असं हे प्रॉडक्ट अमृत ज्यूस सोबत टोटल 31 प्रॉडक्ट कंपनीने तुमच्यासमोर आणलेले आहेत. आणि त्याच्यापैकी पहिलं प्रॉडक्ट म्हणजे तुमचं आपलं रियांश मल्टीट्रेडचं अमृत ज्यूस. आता खरं पहा मित्रांनो, रियांश अमृत ज्यूस ज्याच्या नावातच अमृत असेल, तर ते ज्यूस किती भारी असेल. बघा आता, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारे इतकं काही टाकलेलं आहे आणि ते टाकलेलं जर बाहेर काढायचं असेल, तर तुम्हाला अमृताशिवाय दुसरं काहीही प्रॉडक्ट नसणार आहे. आता बघा, जर जेव्हा अमृत ज्यूस हे तुमच्या पोटामध्ये जातं, तर कशा रीतीने काम करतं?
तुम्ही आता बघितलं असेल, की तुम्ही शरीरासाठी वरून सगळ्या प्रकारे अंघोळ करता, स्वच्छ 4 वेळा फेस वॉश, हे वॉश ते सगळं लावता, स्वच्छ करता, बाहेरून जातं दिसतं. पण शरीरामध्ये एवढ्या प्रमाणात तुमचं इतकं खाणं-पिणं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराची जी झीज झालेली आहे, ती भरून काढण्याचं काम हे अमृत ज्यूसच करणार आहे. आता बघितलं असेल मित्रांनो, की जर शरीराची रचना बघितली असेल, तर ती कशाने झालेली आहे? सेल्सनी आणि सेल्सपासून काय होतात? ऑर्गन्स आणि ऑर्गॅन नंतर तुमची शरीर प्रकृतीचे वेगवेगळे पार्ट्स आणि हे जर व्यवस्थित ठेवायचे असेल, तर त्याचे शुद्धीकरण हे गरजेचं आहे. मला आठवतंय मित्रांनो, खरंच एक गमतीचा भाग आहे. पण लहानपणी मला जेव्हाही माझ्या खरंच सांगते पोटात वगैरे कधी-कधी दुखायचं आणि मग तेव्हा ना माझ्या मनात एक विचार यायचा नक्कीच आणि तो विचार आज मला माहिती नव्हता, की तो अशा रीतीने पूर्ण होईल, की बाहेरून सगळं स्वच्छ झालं ना, असं इथे खिडकी पाहिजे होती पोटामध्ये, ती उघडली ना, की आतमध्ये जेवढी घाण असेल ना, ती काढून टाकावी आईने आणि परत स्वच्छ करून आतमध्ये टाकावं. खरंच हा गमतीचा भाग आहे. पण त्यावेळेस वाटायचं, पण आज मला अमृत ज्यूस घेतल्याच्याने जे कसं रीतीने शुद्धीकरण होतंय, ते आज तुम्हाला खरंच सांगावसं वाटते. अमृत ज्यूसमध्ये असं काही पदार्थ आहे, की जे तुमच्या शरीरामध्ये घाण किंवा गंज चढलेली आहे, ती काढून टाकण्याचं काम हे अमृत ज्यूस करते. अमृत ज्यूसमध्ये टोटल 42 प्रकारचे वनस्पती आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही फ्रुट्स आहेत आणि काही आपल्या हर्ब्स वनस्पती आहेत. आता जेव्हा हे पोटामध्ये जातं, तर पहिल्या महिन्यामध्ये तुमचं देहशुद्धीकरण किंवा पंचकर्म या पद्धतीने काम केलं जातं. आता पंचकर्म म्हणजे काय? तर जी शरीरामध्ये आतमध्ये जेवढी घाण तुम्ही आतापर्यंत जमवली आहे, ती कुठेतरी निचरा करणं गरजेचं आहे आणि ती सर्व निचरा आपल्या या अमृत ज्यूसनी पहिल्यामध्ये होते. म्हणजे इन शॉर्ट छोट्या किंवा तुमच्या मॉडर्न भाषेमध्ये डिटॉक्सिफिकेशन होणं आणि डिटॉक्सिफिकेशन झाल्यानंतरच तुमची शरीराची देहशुद्धी होणार आहे आणि हे झाल्यानंतर सेकंड जो पार्ट अमृत ज्यूसचा काम करतो, तो शरीराला लागणारं तुमचं कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं तुम्हाला शरीरामध्ये फुलफिल. कारण एकदा जर शरीर शुद्ध झालं आणि त्याच्यानंतर हे प्रॉडक्ट्स जर तुम्हाला मिळायला गेलं आणि हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळालं, तर शरीर नॅचरली काय होतंय तुमचं तंदुरुस्त होते आणि ते सेल्स परत ॲक्टिव्ह व्हायला लागतात आणि मग तिसऱ्या महिन्यामध्ये तुमची शरीर प्रकृती इतकी इम्युनिटी बेस्ड होते, की तुमच्या होणारे स्वतःच्या आतले आजार तर बाहेर फेकतेच, पण बाहेरून येणाऱ्या आजाराला सुद्धा एक प्रकारचं शील्ड तयार करते, की बस आता नको. हे काम फक्त आणि फक्त अमृत ज्यूस करते. तर मग मित्रांनो आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे अमृत ज्यूसमध्ये? तर आता अमृत ज्यूसमध्ये सगळ्या फ्रुट्स आहेत. आता मी त्याच्यामधले काही उदाहरणं तुम्हाला सांगते तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बघितलं असेल, की आपल्या शरीरामध्ये म्हणजे बॉटलमध्ये 9 प्रकारच्या बेरीज आहेत. जे की काय करतंय तुमच्या बॉडीमधलं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम बेरीज करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर येणारं विलायची हे फळ आहे. आता तुम्ही बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, आपण लहानपणापासून पानामध्ये किंवा जेवण झाल्यावर सोपोमध्ये विलायची किंवा विलायचीचा बुरका दिला. तर पचन क्षमता चांगली करण्याचं काम तुमची विलायची हे फळ करते. त्याच्यानंतर बॉडी तुमची डिटॉक्स करण्याचं काम सुद्धा विलायचीच करते आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला हार्ट अटॅकपासून वाचवण्याचं काम सुद्धा विलायची करते मित्रांनो. तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी दररोज संध्याकाळला जर विलायचीच खाल्ली, तर त्या लोकांना कमी प्रमाणात किंवा हार्टचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता कमी राहते. एक उदाहरण देते. त्याच्यानंतर येणारं बीट, गाजर आहे, त्याच्यानंतर हरडा-बेडा आणि मित्रांनो सगळ्यात मोठं प्रॉडक्ट आहे शेवगा. तुम्ही बघितलं असेल शेवगाच्या शेंगा. आता शेवगा असं म्हटलं ना, तर कोणाला काही समजत नाही. पण आता मॉडर्नला मोरिंगा हे जेव्हा नाव तुमच्या समोर येते ना, तेव्हा सगळ्यांना माहिती आहे. अरे नाही, नाही मोरिंगा सूप इतकं फेमस झालंय आता मल्टीनॅशनल हॉटेल्समध्ये, की लोकं आवर्जून खातात. नाही तर पहिले त्या शेवगाच्या झाडाकडे कोणी वळून सुद्धा बघायचं नाही. पण सांगू का मित्रांनो, त्याच्यामध्ये दुधापेक्षा तिपटीने कॅल्शियम आहे. तर तुम्ही विचार करा अमृत ज्यूसची व्हॅल्यू किती असते. त्याच्यानंतर येणारं त्याच्यामध्ये अश्वगंधा आहे आणि अजून एक जे दररोज घरी वापरणारं जे प्रॉडक्ट आहे केसर. आता जर केसरचा जर अनुभव घेतला, तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, की केसर कशा-कशासाठी वापरते? केसर तुमच्या पांढऱ्या पेशींचं पांढऱ्या पेशी वाढवणे, इतर पेशींवर नियंत्रण ठेवणे
आणि डोळ्याची नजर वाढवण्याचं काम सुद्धा, त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम सुद्धा केशर करते. आणि सगळ्यात मेन गुण म्हणजे केसर हे प्रॉडक्ट जेवढ्या कॅन्सर ड्रगमध्ये, गोळ्यांमध्ये केसर वापरल्या जाते, त्याचं नाव वेगळ्या रीतीने टाकून केसर वापरल्या जातो. त्याचं नाव सायंटिफिकली वेगळं टाकण्यात आलेलं आहे. कॅन्सर, अल्झायमर सारख्या रोगांसाठी सुद्धा केसर सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. अशा रीतीने रियांश मल्टीट्रेंडने वापरलेल्या एवढ्या मोठ्या बहुगुणी अशा वस्तूंचा या ज्यूसमध्ये वापर केला गेलेला आहे. याच्यामुळे तुमचं संधिवात, त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम, त्याच्यानंतर रक्त प्रतिशोधक क्षमता, रोग प्रतिरोधक क्षमता तुमची वाढणार आहे. अस्थमा, त्याच्यानंतर किडनीचे रोग, त्याच्यानंतर एड्स आणि त्याच्यात तुमच्या डोक्याच्या केसांच्या समस्या, त्याच्यानंतर तुम्हाला होणार स्ट्रेस. अमृत ज्यूस घेतल्यानंतर मित्रांनो अशी शांत झोप लागते की नाही, हिची कुठे नाही. कारण त्याच्यामध्ये अश्वगंधा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अक्रोड आहे, की जे मुलांसाठी ब्रेन टॉनिक आहे. आज ज्या मुलांना तुम्ही अमृत ज्यूस देताय, त्यांची शाळेतली प्रगती जबरदस्त वाढल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या माता-भगिनींसाठी गर्भधारण क्षमता सुद्धा अमृत ज्यूसनी वाढलेली आहे. असं हे अमृत ज्यूसचं प्रॉडक्ट. आता साधारणतः तुम्ही म्हणत असाल, की ह्या अमृत ज्यूस जेव्हा तुम्ही घेता, तर या प्रॉडक्टची प्राईस किती आहे? आता जर हा एक विचार केला तर. तर अमृत ज्यूसचं प्राईस जर बघितलं ना मित्रांनो, तर त्याची प्राईस 2,000 ठेवली. तर मग म्हणाल तुम्ही एवढं जास्त. पण जर समजा मित्रांनो, एक बघा, की त्याच्यातला एखादा इन्ग्रीडियंट्स म्हणजे समजा एलोवेरा ज्यूस जरी घेतला, तर तो बाजारामध्ये तुम्ही बघितलं हिमालया, बैद्यनाथ किंवा पतंजली असं जर मी नावं घेतले, तर त्यांचे ₹200 लिटर आहे. त्याच्यानंतर केसर तुम्ही विचार करू शकता, की त्याचा भाव काय आहे? न सांगितलेलाच बरा. जर एवढे 42 प्रकारच्या वनस्पती जर याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक वनस्पतीचा जर गुण घेतला आणि त्याचं ₹100 जरी प्राईस आपण बघितली, तर प्राईस किती व्हायला पाहिजे मित्रांनो? तर 4,200 आणि आपण प्रॉडक्ट कितीला देतोय? कंपनी थ्रू फक्त ₹2,000 ला. तर असा हा बहुगुणी अमृत ज्यूस आहे. बरं आता याच्या व्यतिरिक्त अजून प्रॉडक्ट आले आहे. अमृत ज्यूसचं टॅबलेट रूपाने सुद्धा आलेलं आहे, की ज्या व्यक्तींना किंवा अ, औषधाची किंवा लिक्विड प्रॉडक्ट पचत नाही किंवा घेणं जमत नाही किंवा ज्या व्यक्तींना ऑफिसला जावं लागतं, त्या व्यक्तींसुद्धा कॅप्सूल रूपाने अमृत ज्यूसचा उपयोग तुम्ही करू शकता. बरं याच्यामध्ये अजून एक छोटा पॉइंट आहे, की ज्या अस्थमॅटिक पेशंट आहेत, त्यांना अमृत ज्यूसच्या जागी जर कॅप्सूल दिला, तर तुमचे रिझल्ट खूप फास्ट मिळतात. त्यानंतर आहे अर्थो रिलेटेड जर तुमच्यामध्ये काही आजार असतील, तर त्याच्यामध्ये तुमचं आमचं कंपनीचं ऑर्थोजी नावाचं प्रॉडक्ट हे उत्तम आहे. आज ज्यांच्या मणक्याची गॅप असेल, सायटिका असेल किंवा गुडघ्याचे ऑपरेशन सुद्धा थांबवण्याची ताकद आमच्या ऑर्थोजीमध्ये आहे. त्याच्यानंतरचं तिसरं प्रॉडक्ट आहे डायबोजी. डायबोजी हे डायबिटीज लेव्हल तर तुमचं कमीच करते सेकंड टाइपपर्यंतच्या, ठीक आहे. थर्ड टाइपवरही आम्ही देतोय. त्याच्यानंतर शुगर लेव्हल मेंटेन करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे, अजून वजनसुद्धा नियंत्रित करणे. पण मित्रांनो, एक काळजी घ्यायची आहे, जे पण डायबोजी घेतात हे फक्त डायबिटीज रुग्णांचं वजन कमी करते. नॉर्मल पेशंटला अमृत ज्यूसनीच वजन कमी होते. याचा आवर्जून तुम्ही लक्ष ठेवायचं नंतरचं प्रॉडक्ट आहे पॉवर बूस्टर प्लेन आणि पॉवर बूस्टर प्लस. आता पॉवर बूस्टर प्लस आणि प्लेन हे दोन्ही रित्या एकाच रीतीने काम करणारं असं प्रॉडक्ट आहे, की ज्याच्यामध्ये सेक्स रिलेटेड सगळ्या समस्या जे असतील ते वाढवणे किंवा त्या दूर करणं. त्याच्यानंतर ज्यांना फर्टिलिटीचा त्रास आहे, मुलं-बाळं होत नाही, तेथे जेंट्सला आम्ही पॉवर बूस्टर प्लस देतो आणि हे पूर्णतः आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं साइड इफेक्ट कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत झालेलं नाही आणि याच्यामुळे बरेचदा तुम्ही असं बघितलं असेल, की जेंट्समध्ये आता आम्ही सगळेजण म्हणता, की लेडीजला 30शी नंतर गरज आहे. कॅल्शियमची. पण 30शी आणि 35शी नंतर प्रत्येक जेंट्सनी जर पॉवर बूस्टर्सचं सेवन कराल, तर तुमचं शरीर हे लाईफटाईमसाठी चांगलं राहण्यासाठी मदत करणार आहे. नुसतं सेक्स रिलेटेड काम करत नाही, तर तुमच्या शरीरातली झीज भरून काढण्याचं काम पॉवर बूस्टर प्लस आणि प्लेन करतं. हे प्लेन आहे. त्यानंतर आहे लेडी लाईफ केअर. शरीरातल्या ज्या पण गर्भाशयाच्या रिलेटेड जे पण प्रॉब्लेम असतील, ते दूर करण्याचे कामं लेडी लाईफ करतं. त्याच्यानंतर चेहऱ्यावर चमक आणणे, हार्मोन्स लेव्हल नियंत्रित करणे, तुमच्या पी चा त्रास कमी करणे, अनियमित पाळी
व्यवस्थित आणणे, हे सगळं काम लेडी लाईफ केल्या जाते. लेडी लाईफ केअरनी केल्या जाते. आणि प्रत्येक स्त्रीला मी असं सांगते, की बाजारातून आणलेला बॉर्नव्हिटा घेण्यापेक्षा जर तुम्ही आवर्जून 3 ते 6 महिन्यातून 1 किंवा 2 बॉटल जर तुम्ही लेडी लाईफ केअरची घेतली, तर तुमचं शरीर स्वास्थ्य हे दुपटीने काम करेल आणि तुमच्यासारखं सुखी कोणी असणार नाही. हे आवर्जून सांगा वाटते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनी याची नोंद घ्यावी. या प्रकारे आणि दुसरं अजून एक प्रॉडक्ट आणलंय, जे आपल्या लेडीजसाठीच आणलंय आणि खास करून मी मुलींना इन्सिस्ट करेल, आपल्या जे रियांश मल्टीडे कंपनी थ्रू जे पण आज सेमिनारसाठी इथे जमलेले आहे, त्या लेडीजनी लक्षात ठेवा, की आपलं जे सॅनिटरी नॅपकिन्स आहे, हे 5 लेयरचं बनलेलं आहे आणि ह्या नॅपकिन्समुळे तुमचे काळे डाग जाणे, खाज येणं किंवा व्यवस्थित पाळी जाणं आणि त्याच्यानंतर जे वाईट पाण्याच्या त्रासामुळे जी एलर्जी तयार होते, ती सुद्धा नाश करण्याचं काम हे आपलं पॅड इथे करतो. त्यामुळे बाजारातल्या पॅड आणण्यापेक्षा ह्या पॅडचा तुम्ही आवर्जून उपयोग करा. या पॅडची अजून एक खासियत सांगते. याच्यामध्ये वापरलेली जी मायक्रोचिप आहे, जी की अ, जे ज्याच्यावर एक थेंब तुमचा ब्लडचा पडल्यानंतर तिथले मायक्रो ऑर्गॅनिम्स ॲक्टिव्ह होतात आणि जे की तुमच्या खालच्या पार्टमधून तुमच्या युटरसमध्ये जातात आणि युटरसमध्ये जाऊन तुमच्या युटरसमध्ये आतले जे जीवाणू आहेत त्यांना नाश करण्यासाठी एक प्रकारचं अँटिबायोटिकचं काम हे आपलं नॅपकिन इथे केलं जातं. बरं अजून एक, या नॅपकिनची अजून एक खासियत सांगते, की या नॅपकिनमध्ये कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची लेयर नाही आणि याला जो वापरलेला गोंद आहे, हा आपला घरगुती डिंकाचा गोंद वापरला आहे, न की केमिकल गोंद वापरलाय. त्यामुळे तुमच्या शरीराची इथे पुरेपूर काळजी ह्या नॅपकिन्सनी इथे घेतली गेली आहे. आणि हे ॲग्रो जॅकपॉट आहे, जे शेतीविषयक आहे. हे अजून आम्ही लॉन्च नाही केलंय. त्याच्यामुळे याच्याबद्दलची माहिती मी नक्कीच पुढे तुम्हाला देईन. अशा प्रकारे प्रॉडक्ट्स आमच्या कंपनीचे अजूनही आले, की ज्याच्यावर आपण परत एक सेमिनार घेऊ आणि त्याच्यावरचंही डिटेल्स मी तुम्हाला सांगेल, कारण त्याच्यावरचाही भरपूर अभ्यास झालेला आहे. आणि मला असं वाटतंय आज ज्यांना-ज्यांना माझं हे मत पटलं असेल, तर नक्कीच ते 1 मिनिटासाठी विचार करतील, की खरंच मी माझ्या शरीराची काळजी घेत नव्हती आणि ती मी घ्यायला पाहिजे आणि मी रियांशसोबत जुळायला पाहिजे. तर मला असं वाटते, जर तुम्हाला कोणाला काही क्वेशन्स असतील, तर तुम्ही लोकांनी मला ते विचारावे आणि नंतर मग आपण अनुभव घेऊया, की ज्यांनी आज रियांशमध्ये आपल्या जीवनाचं सार्थक केलंय किंवा ज्यांना या अमृत ज्यूसमुळे फायदा झालाय. तर सर्वप्रथम पहिले कोणाचे क्वेशन्स असतील तर मला सांगावे आणि हँड रेज करून सांगा, मग मी त्यांना अनम्यूट करेल. आहेत कोणी? हँड रेज करा प्लीज. जर क्वेशन असतील तर हँड रेज करा आणि तसं नसेल तर तुम्ही जो मग आपण अनुभव शेअरमध्ये घेऊया. चला तर मग आता अनुभवाकडे आपण वळूया. आजचा अनुभव कोण सांगेल? मनीषा दुलगड मॅडम आहात का तुम्ही? सर आहे मॅम. मनीषा हां, मनीषा मॅडमला अनम्यूट. हां, मॅडम बोला. नमस्कार, माझं नाव मनीषा दुर्गा. मी शिक्रापूरवरून बिलॉंग करते. तर अमृत ज्यूस मी यासाठी घेतलं होतं. माझं पहिलं 2 मुलं आहेत मला आणि दोन्ही मुलामुळं सिझरिंग झालंय माझं, म्हणजे सी सेक्शन थोडक्यात. सी सेक्शन झाल्यानंतर ज्या महिला आहेत त्यांना माहिती आहे की सी सेक्शन झाल्यानंतर काय-काय प्रॉब्लेम्स तयार होतात. मग तुमचे पाठदुखी असू द्या, मणक्याचे प्रॉब्लेम असू द्या, पिरियडचे प्रॉब्लेम असू द्या, हातपाय दुखणे, हार्मोन इम्बॅलन्स होणे, परत कॅल्शियम कमी जास्त होणे, हे सगळे प्रॉब्लेम मला चालू झाले होते. तर अमृत ज्यूस घेतल्यानंतर हे प्रॉब्लेम कधी कमी-कमी होत जाऊन आणि कधी कमी झाले तेच मला काहीच कळलं नाही. आणि त्यातल्या त्यात माझा अजून एक रिझल्ट म्हणजे मला पित्ताचा खूप त्रास होता. तर पित्ताचा असा त्रास होता की त्यामध्ये जर माझं डोकं जर दुखत असेल, तर मला पित्त प्लस डोक्याची अशा 2 गोळ्या घ्याव्या लागायच्या. तर त्या पित्ताचा त्रास सुद्धा माझा अमृत ज्यूसने म्हणजे थोडक्यात नाहीसाच झाला.
आणि त्याच्यानंतर माझा अजून एक अनुभव सांगण्याचा जर झाला, तर मला डिलिव्हरी नंतर माझं वजन खूप कमी झालं होतं. म्हणजे जवळ-जवळ 38 किलोवर वजन आलं होतं माझं. तर ते वजन माझं आजच्या परिस्थितीला 48 किलो झालंय. म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त माझं वजन याच्या अगोदर 42 किलोच्या पुढे कधी गेलं नाही. पण आता सध्या माझं 48 किलो वजन झालंय. ती सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की वजन माझं वाढलंय. तर अमृत ज्यूस अशा भरपूर आजारावर काम करतं, हे मला अमृत ज्यूस घेतल्यानंतर कळलं. आणि अमृत ज्यूस मला विष्णू सरांमार्फत माझ्या घरी आलं होतं. तर त्यांना त्यांना त्यांचे मनापासून आभार मानते, की त्यांच्यामुळे अमृत ज्यूस माझ्या घरात आलं. त्याचबरोबर मी माझ्या मुलांसाठी सुद्धा देते, त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. तर अमृत ज्यूस घेतल्यानंतर जेव्हापासून आम्ही अमृत ज्यूस चालू केले, तर तेव्हापासून आमच्या घरामध्ये दवाखाना हा प्रकार राहिला नाही. हा हे खूप महत्वाचं आहे. आणि तेच करता-करता असा विचार केला, की जसे आपले आजार बरे झाले आहेत, तसे दुसऱ्यांचे पण आजार बरे व्हायला पाहिजे. तर आज माझ्या माध्यमातून जवळ-जवळ 100 प्लस लोकांपर्यंत अमृत ज्यूस पोहोचवला आहे आणि त्यांचे फीडबॅक सुद्धा खूप छान आलेले आहे. त्यातलाच एक अनुभव जर सांगायचा जर ठरला, तर नगरमध्ये एक व्यक्ती आहेत, गणेश फंड म्हणून नावाचे. तर त्यांना सर्दीचा एवढा खूप त्रास होत होता, की त्यांचे दिवसभरामध्ये जवळ-जवळ 3 रुमाल ओले होत होते. आपल्याला साधारण 2 दिवस जरी सर्दी झाली तरी ते आपल्याला म्हणजे कधी त्यातून रिकव्हर होईन यावं वाटतं. त्यांना तो 8 वर्षाचा त्रास होता. तर अमृत ज्यूसमुळे केवळ 15 दिवसामध्ये पूर्ण त्यांचा सर्दीचा त्रास कमी झाला. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असे भरपूर प्रकारचे रिझल्ट आपले या अमृत ज्यूसमुळं आलेले आहे. तर अमृत ज्यूसला थँक यू म्हणेन आणि स्पेशली प्रज्ञा मॅडम गोरे यांना थँक यू म्हणेन, की त्यांनी आज खूप छान माहिती सांगितली. जी आज माहिती आम्हाला माहीत होती, त्यावरून अजून जास्त माहिती आम्हाला कळली. तर थँक यू सो मच मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॅम. थँक यू मॅडम. मनीषा मॅडम, खरंच एक मोठा अनुभव त्यांच्याकडून आपल्याला मिळालाय आज. खरं पाहिलं तर आता आपण मोठ्या-मोठ्या आजारांचे अनुभव बघतो, पण एक छोट्या-मोठ्या आजाराकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. हा आजार खरंच म्हणजे जो सर्दी आणि जो म्हणतोय, त्याच्यामुळे लोकं एवढे त्रस्त होतात, की जो त्यांना अनुभव आला आणि त्याच्यामधून जो रिझल्ट आला आणि जो मॅडमचा स्वतःचा अनुभव आहे, तो खरंच चांगल्या रीतीने आपल्याला बघायला मिळालाय. आता यानंतर मी गायत्री मॅडम, अनम्यूट करा मॅडम तुम्ही. सर त्यांना अनम्यूट होत. विष्णू सर, गायत्री मॅडम अनम्यूट अनम्यूट झालंय बघा. नाही. हा, झालंय. हा झाला आता. नमस्ते सर्वांना. आज खूप छान एक्सप्लेनेशन दिलेत प्रज्ञा गोरे मॅडमने. मॅडमनेच मला अमृत ज्यूस दिलं होतं. ऍक्च्युली मला थायरॉइडची जस्ट सुरुवात झालेली होती आणि खूपच माझी हालत म्हणजे खूपच खराब झालेली होती. म्हणजे सारखा थकवा येणं, सारखं झोपल्यासारखं वाटणं, केस गळायला सुरुवात झाली होती. म्हणजे खूपच झाली होती सुरुवात मला तशी. आणि मग जेव्हा डॉक्टरांना सांगितलं, तर त्यांनी सांगितलं, की "हे मला वाटतं, की तुम्ही थायरॉइडची एक टेस्ट करावा." तेव्हा मी थायरॉइडची टेस्ट केली, तर त्याच्यामध्ये थायरॉइड माझा वाढलेला होता. आणि तेव्हा डॉक्टरांशी जेव्हा कन्सल्ट केलं, तर ते म्हणाले, "नाही, तुम्ही ही गोळी ही सुरू केलीच पाहिजे." पण तेव्हा मला प्रज्ञा गोरे मॅडमने सजेशन दिलं, की "गोळी तुम्ही काही घेऊ नका." कारण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे थायरॉइडचा, की एकदा ती गोळी आपल्याला लागली, की ती सुटत नाही. बिलकुल सुटत नाही ती गोळी. तर तुम्ही अमृत ज्यूस घ्या, अमृत ज्यूसचा रिझल्ट बघा आणि मग आपण बघूया काय ते. तर ते मी जवळ-जवळ 1.5 ते 2 महिने अमृत ज्यूसचं सेवन केलं रेग्युलरली आणि मला जवळ-जवळ 8 ते 10 दिवसामध्येच माझा जो थकवा होता, तो थांबून गेला. व्यवस्थित भूक लागायला लागली. केस गळणे पण माझे थांबायला लागले. नंतर जेव्हा मी ब्लड टेस्ट केली त्याच्यामध्ये, ब्लड टेस्ट केल्यावर माझं एकदम नॉर्मली आला थायरॉइडची टेस्ट त्याची. त्यामुळे थँक्स प्रज्ञा गोरे मॅडम, की त्यांनी मला अमृत ज्यूस दिला आणि मला मेन थायरॉइडची गोळी सुरू करायची गरज पडली नाहीये ती. अ, अ, ब अ, चा बोलण्या ओके. थँक यू मॅडम. तुम्ही एकदम छान अनुभव शेअर केला. बरं, मी इथे एक आवर्जून मॅडमला म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छिते. बघा, आता जे काही पॉइंट्स मी तुमच्या लोकांच्या निदर्शनास आले, याच्यावर सर्वांनी नीट काळजी घ्यायची आहे, की गायत्री मॅडमला मी हे सजेशन यासाठी दिलं होतं, की जस्ट त्यांची स्टार्ट झाली होती गोळी.
ठीक आहे. त्यांना लिहून दिली होती. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला होता, की मॅडम 1 महिना लेट चालू केलं तर चालेल किंवा 2 महिने लेट चालू केलं तर चालेल का? आणि तोही प्रमाण कमी होतं म्हणून. त्यामुळे प्रत्येकाने हा डिसिजन पटकन नाही घ्यायचा आहे. तुम्हाला जर गोळी चालू असेल थायरॉइडची, तर ती ॲज कंटिन्यू ठेवायची आणि त्याच्यासोबत अमृत ज्यूस नक्की घ्यायचा आहे. हे लक्षाने प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. नाहीतर गैरसमज वाढत जातात, की गोळ्या बंद करून अमृत ज्यूस. असं करू नका. कारण अमृत ज्यूसचं प्रॉडक्ट हे आयुर्वेदिक आहे. तुमच्या शरीरात एकदा जायला आणि प्रकृती नीट व्यवस्थित होण्यासाठी ती करायसाठी तुम्हाला थोडा वेळ घेतो आणि साधारणतः तुमच्या गोळ्या ह्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा. हे आवर्जून मला इथे सांगू इच्छिते. आणि खरंच थँक कारण की मॅडमला थायरॉइडवरचा जो रिझल्ट आलाय तो मी स्वतः डोळ्यांनी बघितलाय आणि तो माझ्या जीवनातला सगळ्यात मोठं म्हणजे यश मी म्हणेल. कारण माझं ह्या यशासोबत माझ्यासोबत अजून एक सर, विशाल सर म्हणून कामाला होते आणि जो की आजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पार्किन्सन नावाचा आजार त्यांच्या आईला झालेला होता, की जिथे 2 मिनिटासाठी ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेनला मिळत नाही आणि 2 मिनिटासाठी माणूस कोलॅप्स होतो. आणि त्या परिस्थितीमध्ये बेडवर असताना विदिन 2 महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट असा आलाय, की काकूंनी म्हणजे त्या विशालच्या आईंनी पूर्णतः उठून बसल्या, चालत्या-फिरत्या झाल्या आणि स्वतःची कामं स्वतः करायला लागल्या आणि आज त्या घरातले पूर्ण कामं म्हणजे स्वयंपाक पाण्यापासून सगळे कामं व्यवस्थित जातात. एवढा मोठा रिझल्ट पार्किन्सन या आजारावर आलाय, ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये सुद्धा ट्रीटमेंट नाही. आवर्जून सांगायची इच्छा आहे, ॲलोपॅथीमध्ये सुद्धा ट्रीटमेंट पूर्णपणे नाही. बरं अजून एक सांगायचं झालं, तर ज्यांना थायरॉइड असेल, त्यांनी थायरॉइडची गोळी ही एम्प्टी स्टमक घ्यायची असते. तर त्यांनी अमृत ज्यूस हे सकाळी अंशापोटी घ्यायचं आहे. 15 ml त्याच्यात 50 ml पाणी आणि तेही काचेच्या ग्लासमध्ये या पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सर्वांसाठीच आहे. 15 ml आणि 50 ml पाणी हे सर्वांसाठी आहे अमृत ज्यूसचं सेवन आणि साधारणतः 1 तासाने पहिले तुमची थायरॉइडची गोळी आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही तुमचा हलका-फुलका नाश्ता करायचा आहे. कारण की थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर सुद्धा अर्धा ते पाऊण तास तुम्हाला एम्प्टी राहावं लागतं. त्यामुळे सगळ्यात पहिली ही काळजी प्रत्येक थायरॉइड पेशंटला तुम्हाला द्यायची पण आहे आणि तुम्हाला घ्यायची पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी चारी मॅडम यांना आमंत्रित करते, की त्यांनी सुद्धा त्यांचा अनुभव शेअर करावा. चारी मॅडम आहेत? हां. मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट नाही झालं. परत क्लिक करा त्याच्यावर. विष्णू सर आय थिंक परत म्यूट झालंय. हां. चारी मॅडम? नाही. प्रसाद सर, विष्णू सर आहात का तुम्ही? हां, झालंय मॅडम. हा झालं. नमस्कार मॅडम, थँक्यू मला तुम्ही बोलायची संधी दिली त्याबद्दल. रियांश अमृत ज्यूस बद्दल बोलायचं तर हे खरोखर आपल्याला सगळ्यांना वरदानच आहे. कारण अँटीऑक्सिडेंट मध्ये मी बाहेरून जेव्हा आणत होते आणि मी घेत होते स्वतःला आणि मला हेमंत सरांनी आणि प्रसाद सरांनी जेव्हा अमृत ज्यूस बद्दल सांगितलं मला खूप आनंद झाला. पण एक माहिती आहे ना की पहिल्यांदा माझी सवय अशी आहे की मी स्वतः वापरून बघते आणि नंतर मी लोकांना प्रमोट करते. त्याप्रमाणे मी स्वतः पहिल्यांदा वापरलं आणि माझ्या अंगावरती सूज होती ती 3 दिवसामध्ये उतरून गेली. मला त्याचा इतका आनंद झाला आणि मला खाली बसता येत नव्हतं. तर मला खाली पण बसता यायला लागलं. म्हणजे 2 पायावर बसता यायला लागलं खाली. आणि त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर वयामानानुसार म्हणजे आता माझं जे एज आहे ह्या एजला खरोखर इतक्या लवकर रिकव्हरी मिळणं कठीण आहे सगळ्यांना 3 दिवसामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी. पण आपण जेव्हा आपल्या हेल्थकडे जर प्रत्येक व्यक्तीने जर पहिल्यांदाच प्रिकॉशन घेतलं तर रियांश अमृत ज्यूसमुळे आपल्याला जो फायदा होतो तो फास्ट होतो, रिकव्हरी फास्ट होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की मी पहिल्यापासून माझ्या तब्येतीची काळजी घेत होते त्यामुळे ह्याचा मला इफेक्ट लवकर आला. अमृत ज्यूस मी म्हणेन की आपल्या सीएमडी सरांनी आपल्या सगळ्यांसाठी एक खूप छान वरदान दिलेलं आहे आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की आज हायब्रिड आपल्याला मिळतंय नाही का, आपल्या अन्नातून आपल्याला जे विटामिन्स मिनरल्स मिळत नाहीयेत तर प्रत्येकाने हे अमृत ज्यूस नक्की घ्यावं की जेणेकरून त्यांचे जे ॲलोपॅथीची औषधं आहेत ती बंद होतील आणि एक चांगलं हेल्दी लाईफ जी आपली कमिटमेंट आहे लोकांबरोबर कंपनीची ते खरंच हेल्दी लाईफ त्यांना मिळून जाईल. अजून सगळ्यांना मी धन्यवाद देते
हेमंत सरांना आणि प्रसाद सरांना आणि मॅडम तुम्हाला सुद्धा खूप छान रित्या तुम्ही आज एक्सप्लेन केलं आपल्या प्रोडक्ट बद्दल पण, आणि ज्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन केलं ते अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद आहे. धन्यवाद. थँक्यू. माझा आवाज आला ना व्यवस्थित हो ऐकायला? हो हो मॅडम, हो व्यवस्थित आलाय. धन्यवाद. थँक्यू चारी मॅडम. आणि मॅडमला आलेला अनुभव खरंच खूप चांगला होता. आणि खरंच आहे मॅडम, तुम्ही म्हणताय तसं अमृत ज्यूस हे आपल्या सगळ्यांसाठी वरदान म्हणूनच ठरलेलं आहे. आता आपण 2 अनुभव अजून घेतोय, 2 किंवा 3. पहिले त्याआधी माझं आता सर्वांना एक आवर्जून विनंती आहे, की प्रत्येकाने एक कॅमेरे ऑन करण्याचा प्रयत्न करा आणि एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण घेणार आहोत, की जेणेकरून पुढे आपल्याला वळता येईल. प्रत्येकाने अरे वाह! थँक यू, जेवढे होईल तेवढे. आता मी सुरुवातीला 2 तुम्हाला एक सांगितलं होतं, की तुम्ही तुमच्या पद्धतीने या पद्धतीने जेव्हा टाळ्या वाजवता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल होते. आता ही टाळी तुम्हाला प्रत्येकाला किती मिनिटं 25, 20 ते 25 वेळा ह्या टाळ्या स्वतःच काउंट करायच्या आणि मोजायच्या आणि हे केल्यानंतर रात्री कशी झोप लागली याचा स्वतःचा स्वतः अनुभव घ्यायचा आहे आणि त्याचे रिप्लाय जर टाकू शकले तर ग्रुपवर नक्की टाका. 2 ॲक्टिव्हिटीज घेणार आहे मी या पद्धतीने. ठीक आहे. याच्या अजून आहेत, जे मी तुम्हाला प्रत्येक सेमिनार्समध्ये छोटे-छोटे टेक्निक्स तुम्हाला देणार आहे. आजचं टेक्निक फर्स्ट हे 1 प्रत्येकाने करायचं आणि 25 व्हेरी गुड. आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यायचा आहे आणि ह्या टाळ्या सकाळी उठल्याबरोबर बेडवरून ताबडतोब न उठता पहिले 5 मिनिटं तुम्हाला बेडवर बसायचे आहे. पालथी मांडून उठल्यानंतर डाव्या कुशीवरून उठूनच मग उठायचं आहे. पालथी मांडायची आहे आणि त्याच्यानंतर ही एक्सरसाइज तुम्हाला करायची. याच्या व्यतिरिक्त एक्सरसाइज मी तुम्हाला पुढच्या वेळेस परत सांगेल. आणि किती 20 ते 25 आणि रात्री झोपायच्या आधी. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही केल्यानंतर जो सकाळी तुम्ही करताय, तेव्हा त्या ॲक्युप्रेशर थेरपीमुळे तुमच्या दिवसाचा जो त्राण असतो, तो वाढतो. तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटीज फास्टली होते आणि ब्लड सर्क्युलेशन सगळ्या शरीराला व्यवस्थित होते. उठल्यानंतर गिझीनेस जो वाटतो तो होत नाही. रात्री केल्यामुळे तुम्हाला रात्री झोप चांगली राहते आणि दिवसभराचं जेवढं पिल्लं असेल, ते पचन करण्यासाठी म्हणजे कुठल्याही अवयवामध्ये प्रॉब्लेम्स येत नाही. ही गोष्ट. त्याच्यानंतर आता सर्वांनी स्वतःला आपल्या पाठीवर थँक यू बोलायचंय, की मी आजचा सेमिनार पूर्णपणे केलाय आणि आय एम द बेस्ट. हे तुम्हाला स्वतःला तुम्ही बोलायचंय. थँक यू. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट अँड आय एम द बेस्ट. आणि ही प्रक्रिया जर तुम्ही तुमच्या प्रत्येक वेळेस जेव्हा तुमच्या नवीन जेव्हा तुम्ही कोणाकडे जाल आणि तुम्ही जर तुमचा एखादा अनुभव त्यांच्याकडे शेअर कराल, तर तिथून निघाल्यावर हे स्वतःला नक्की करा. कारण ही तुमच्यासाठी असलेली तुमची स्वतःची अचीव्हमेंट आहे आणि ज्याला कुठेतरी उल्लेखलं गेलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः जर त्याला उल्लेखणार, तर जग तुम्हाला ओळखणार. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता मी पुढील अनुभवासाठी अ, गोरख सर आहेत का? गोरख प्रधान सर? गोरख प्रधान सर आहात तुम्ही? गोरख प्रधान सर आहात का? ओके. आय थिंक मला दिसत नाहीये. असतील तर सरांनी मेसेज करा मला. मग थोड्या वेळाने घेते. नासिर सर. नासिर शेख सर. नासिर शेख सर. आता होते. हां सर, अनम्यूट करा आणि बोला. अनम्यूट विष्णू सर, नासिर सरांना अनम्यूट होत नाहीये. नासिर शेख सर, तुमचा एक्सपिरियन्स आणि अनुभव सांगायचा आहे. अनम्यूट नाही झालंय सर. नाही. विष्णू सर? हॅलो. येस, येस सर. आवाज आला, येतो? येतोय. हां, येतोय.
गुड रियांश मॉर्निंग सर्वांना. ग्रेट. हां. आणि मॅडम आपले मनापासून आभार. खूप छान आपण मार्गदर्शन केलंय त्याबद्दल. मी सुरुवातीला आहे ना स्वतःला मला 6.5 mm चा राईट साईडला किडनी स्टोन होता आणि एक लेफ्ट साईडला 20 mm चा किडनी स्टोन होता. तर मी पहिली एक बॉटल घेतली. विश्वास बसत नव्हता. मी डायरेक्ट जाणार होतो हॉस्पिटलला किरण बिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी. पण मी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर 2 बॉटलमध्ये एका महिन्यामध्ये 6.5 mm चा खडा माझा हा विरघळून पडला. मी विकत आणली होती. आणि जे 20 mm चा किडनी स्टोन होता तो 17 mm चा झाला होता. तो 3 mm कटला होता. तर मी म्हटलं हे चमत्कारी आहे. मी दुसऱ्या कंपनीचं आयुर्वेदिक औषधी विकत होतो. अरिहंतरी मेडिस फार्मास्युटिकल कंपनीचं आणि SBI लाईफ इन्शुरन्सचं आपलं पॉलिसीचं काम करतो आणि फिल्मी लाईनला साईड रोल जे मिळतात ते करत होतो. पण मला अचानक याची माहिती मिळाली. मला खूप छान वाटलं आणि मी एक बुलढाण्याचे आहे रियांश अमृत ज्यूस विकणारे मौलाना त्यांच्या मागे लागलो 1 महिना. पण त्यांनी काही मला रिस्पॉन्स दिला नाही. मग मी परतूरला माझी सासरवाडी आहे, जिल्हा जालना. तिथं माझ्या साल्यांना सांगितलं इकडं कोणी आहे का काम करणारे रियांश अमृत ज्यूसचं. तर मी ते इथं शोधत शोधत गेलो आणि एक मसूद भाई म्हणून भेटले आणि एक रहीम मौलाना साहेब भेटले. त्यांच्या माध्यमातून समजा मी मसूद भाईला च्या आयडीला जॉईन झालो. आणि फक्त ₹200 ₹300 मिळत होते. त्याच्यासाठी मी पळत राहिलो. मी आयडी काढली नव्हती. कंपनीची माहिती नव्हती. रिझल्ट मिळाला म्हणून मी खेडेपाडे फिरायला लागलो. मग नंतर चमत्कार दिसायला लागले. तर मी काय केलं मग आयडी मारली. एक मारली, त्यानंतर ते माल विकला. परत दुसरी मारली. ते माल विकल्यानंतर परत तिसरी मारली. सर्वांना एक लेडीज होते त्यांना खूप थायरॉइड होता. त्या लेडीजांना 7 ते 8 वर्षापासून थायरॉइड होता. नील आला 3 महिन्यानंतर. त्यानंतर मॅडम त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचा एक मुलगा MBBS सुद्धा डॉक्टर आहे. त्याच्यामुळं ते ज्यांचं थायरॉइड होतं ना, त्यांच्या मिस्टरची ॲसिडिटी खतरनाक होती, सिव्हिअर ॲसिडिटी ती सुद्धा गेली. त्यानंतर आमच्या इथे एक पॅरालिसिस झालेले आहे पेशंट. त्यांना सुद्धा दिलं तर ईश्वराच्या कृपेने त्यांना छान रिझल्ट मिळायला लागला. 17 वर्षापासून त्यांना पॅरालिसिस होतं. हो. आणि एक कॅन्सर आहे. तो बरा झाल्यानंतर व्हिडिओ बनवणारच आहे. तोंडाचा कॅन्सर ते पण ईश्वराच्या कृपेने रियांश अमृत ज्यूसनं चांगले व्हायला लागले. तर असं ईश्वरानं खूप छान ताकद टाकलेली आहे. CMD जाधव साहेबांचे मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणातून त्यांचे आभार मानतो. जे ॲलोपॅथीने रिझल्ट मिळत नाही ते आपल्या रियांश अमृत ज्यूसने यायला लागलं मॅडम. आणि ईश्वर आपल्या CMD साहेबांना 100 वर्षाचं आयुष्य द्यावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनी मन मिळाऊपणाने सत्याच्या मार्गावर चालून आपण लोकांना बरं करत आहात. आपलं स्वस्थ भारत अभियान आपण चालवत आहे याचा मला अभिमान आहे. मी 15 ते 20 वर्षापासून मार्केटिंग करत होतो. पुस्तक विकले मी. ₹10 3 पेन सुद्धा विकले. माझी परिस्थिती खराब झाली होती त्यावेळेस. सध्या त्या ह्या रियांश अमृत ज्यूसमध्ये आल्यानंतर माझा लाईफ मला उज्ज्वल दिसत आहे. त्यासाठी मी मन लावून काम करत आहे आणि करत राहणार. आणि एक बोलतो, एक खूप संस्थेचे अध्यक्ष चॅलेंज केलं होतं त्यांनी मला. "अरे काही नाही याच्यामध्ये असं तसं." मी म्हटलं, "हे औषध घ्या. तुमचे जे वेट आहे वेट सुद्धा लॉस होईल आणि एक्स्ट्रा जी चरबी आहे ती सुद्धा तुमची चरबी कमी होईल." तर ईश्वराच्या कृपेने त्यांची चरबी कमी झालीच. त्यानंतर 2 किलो वजन कमी झालं. संस्थेचे अध्यक्ष ते. पहिलीपासून तर 12वीची त्यांचं एक शाळा आहे. त्यांच्या 3 आयड्या मारल्या त्यांच्या मागच्या महिन्यामध्ये. आता ते शाळेमधले शिक्षक लोक जोडणार आहे. तर आपल्या कंपनीमध्ये खूप छान लोक सुद्धा मिळाले सरांना आणि सर पूर्ण ईश्वरावर विश्वास ठेवून आपल्याला मार्गदर्शन करतात आणि डायरेक्ट कनेक्शन आहे सरांचं आणि ईश्वरांचं. आणि आपलं सुद्धा सरांशी डायरेक्ट कनेक्शन आहे. आणि ईश्वर सुद्धा आपले सर्व पेशंट चांगले करायला लागले.
जे डॉक्टरकडे 7-7 लाख रुपये लावलेले ते पेशंट चांगले व्हायला लागले मॅडम. त्याबद्दल मनापासून मी CMD जाधव साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सुद्धा छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सुद्धा आपले आभार मानतो. थँक यू मॅडम. बोलण्याची थँक संधी यू. दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू नासिर सर. आणि खरोखर तुमचा अनुभव खूप चांगल्या प्रतीने आम्हाला मिळाला आहे. आणि एक सांगू इच्छिते, की ज्या व्यक्तीने अक्षरशः म्हणजे त्यांनी आता सांगितलं, काहीच वाटलं नाही त्यांना. मी पेन पण विकल्या, मी डायऱ्या पण विकल्या. पण त्या विकत असताना सुद्धा जेव्हा मी अमृत ज्यूस विकलं, सर त्याचा अनुभव खूप गोड असेल. गोड आहे. नक्कीच सांगते. आणि तो अनुभव घेऊनच सर आज CMD सरांना 3 ते 4 वेळा थँक यू बोलून गेले. म्हणजे विचार करा त्या प्रॉडक्टची किती महती असेल. आणि खरंच सांगते आज आमच्या सर्वांचा सॅल्यूट आहे CMD सरांना, की ज्यांच्यामुळे आज आमचं एक भवितव्य इथे काहीतरी वेगळं बनलंय. पण आमच्या आयुष्याची तर आम्ही निगा राखली आहे. पण आमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी ह्या फक्त रियांश आणि आमचे कंपनीचे CMD सर मधुकर जाधव सर यांच्यामुळेच मिळाली. त्यामुळे थँक यू, थँक यू, थँक यू सर. आता मी एकच अनुभव घेते आणि आपण नंतर बंद करूया. कारण बराच वेळ झालाय. आणि ज्योती पाटकर मॅडम तुम्ही आहात का? ज्योती पाटकर मॅडम. हां, अनम्यूट करा मॅडम. सर, विष्णू सर परत अनम्यूट. हां, झालंय मॅडम. बोला. नाही, आवाज नाही येत आहे मॅडम तुमचा. आवाज परत एकदा क्लिक करा मॅडम त्याला. म्यूट करा आणि परत अनम्यूट करा आणि परत एकदा उघडा. परत ओपन करा. नाही. आय थिंक विष्णू सर होत नाहीये. नाही, त्यांचं नेटवर्क मॅडम होतंय का बघा. हँग होत आहे तुमचा फोन. हां, झालाय अनम्यूट पण आवाज येत नाहीये. बोला एकदा. नाही, आवाज नाही येत आहे मॅडम. मॅडमकडे नेट नाही आय थिंक. नेटचा इश्यू आहे. ठीक आहे. मला वाटते आता आपण जाऊ दे मॅडमचा अनुभव आपण पुढच्या वेळेस घेऊया. अजून कोणाला बोलायची इच्छा असेल तर प्लीज हँड रेज करा. मध्ये बोलू नका. हँड रेज असेल तर आपण एक अनुभव घेऊ, नाहीतर आपण सांगतेकडे जाऊया. किंवा काय क्वेशन्स असतील तरी पण घ्या आणि मग पुढचं सांगतेकडे जाऊया. आय थिंक आपण सांगतेकडे जाऊया. तर आजचं हे जे सेशन तुम्ही सर्वांनी माझ्या शांततेने ऐकून घेतलंय आणि मला असं वाटतंय नक्कीच तुमच्या प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बदल झाला असेल. या व्यतिरिक्त इतर प्रॉडक्टवरचंही ट्रेनिंग आम्ही लवकरच घेऊ आणि या पद्धतीचे ट्रेनिंग्स तुमच्यासाठी कसे तुम्हाला फायदेशीर ठरतात याचा एक छोटासा व्हिडिओ प्रत्येकाने बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो आपापल्या ग्रुपवर शेअर करा. जेणेकरून बाकीचे लोकं मीटिंग्सला आवर्जून बसतील. कारण की एक बघा, लांबपर्यंत जर मीटिंगला जाणं होत नाही, तर निदान Zoom मीटिंग शक्यतोवर सगळ्यांनी अटेंड करायचा प्रयत्न करा. ज्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त काम करू शकाल. कारण लोकांचे अनुभव तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस कामाचे राहणार आहेत. ठीक आहे? तर आजच्या सांगता मी माझ्या थोड्या नमोकार मंत्रांनी घेते आणि नंतर मी प्रसाद सरांकडे हँडओव्हर करून त्यांना शेवटची प्रार्थना घ्यायला सांगते. जय जिनेंद्र. नमो अर्यंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो ओछायनम, नमो लोहे सव्व साहूनम. सबका मंगल हो, सब कुछ अच्छा हो. ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा. विष्णू सर आणि प्रसाद सर दोघांपैकी एक जण येस शेवट मॅडम. सांगता. येस. येस. थँक यू. मॅडम खूप खूप छान सेमिनार झाला आणि नक्कीच तुम्ही दिलेली माहिती ही सर्वांना आज उपयोगी पडली आहे आणि खूप छान पद्धतीने एकदम सोप्या भाषेत तुम्ही आजचं सेशन घेतलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. या प्रज्ञा गोरे मॅडम
ज्यांना ज्या खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करतात सगळा विषय. जसं मी म्हटलं की यांना रियांश कंपनीमध्ये डॉक्टर म्हटलं जातं. अशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टी सांगतात. तर नक्कीच जाता जाता हे सांगेन की आज आपलं जे अमृत ज्यूस आहे, तर मॅडमनी सांगितलं की त्याची 2,000 रुपये किंमत आहे. पण ज्यावेळेला आपण पूर्ण पॅकेज घेतो त्यावेळेला ते 12,000 रुपयाला पूर्ण पडतं. पण ज्यावेळेला आपण हे एकदम घेतो त्यावेळेला ते आपल्याला 6,700 प्लस कुरिअर चार्जेस या पद्धतीने आपल्याला मिळतं. तर नक्कीच तुम्ही ज्यांनी तुम्हाला आज या सेमिनारला बोलवलंय त्या व्यक्तीला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमचा अमृत ज्यूस मागून घ्या. जेणेकरून चांगल्या आरोग्याकडे आणि चांगल्या निरोगी आयुष्याकडे आपण जाऊयात. तर नक्कीच मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजचं सेशन खूप छान घेतलं. थँक्यू सर्वांचे तुम्ही या सेमिनारला आल्याबद्दल. नक्कीच नेक्स्ट सेशनमध्ये आपण परत भेटू. थँक्यू 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 सर्वांना. येस मॅडम. येस.